नमस्कार. मराठी मायक्रोबायोम सुपर हिरो या चॅनलवर आपले स्वागत आहे. मी आहे डॉक्टर रश्मी कुलकर्णी, तुमची होस्ट. मायक्रोबायोम हा शब्द हल्ली बरेचदा आपल्याला वर्तमानपत्रात आपण वाचतो, त्याबद्दल आपल्याला माहिती अजूनही नाहीये. पण याबद्दल बरंच काही बोललं जातं. गट हेल्थ हा शब्द, हे दोन शब्द पण बरेचदा वाचनात येतात की गट हेल्थ हे खूपच महत्वाचं आहे. मायक्रोबायोमशी त्याचा काय संबंध आहे आणि आपल्याला हे जाणून घ्यायची काय गरज आहे. तर आपण बघूया 5 अशा सोप्या पॉइंट्स मध्ये मायक्रोबायोम नक्की काय आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे ह्युमन मायक्रोबायोम किंवा मानवी मायक्रोबायोम हे कलेक्शन असतं सगळ्या जीवजंतू सूक्ष्म जीवांचं जे आपल्या शरीरात राहतं. हो, तुम्हाला आश्चर्य वाटेल हे ऐकून की आपल्या शरीरामध्ये आपल्या पेशींपेक्षाही जास्त संख्येमध्ये हे सूक्ष्म जीव राहत असतात आणि त्यांची विशिष्ट जागा असते. आपल्या शरीराच्या सगळ्या ऑर्गन्समध्ये, जवळजवळ सगळ्या ऑर्गन्समध्ये ते नेहमी राहत असतात. आणि हे का राहत असतात हे आपण जाणून घेऊया दुसऱ्या कारणामध्ये. दुसरा पॉइंट हा आहे की हे जे सूक्ष्म जीव आहे हे आपल्या ऑर्गन्समध्ये राहतात, त्यांची तिथे विशिष्ट कामं असतात. जसं आपल्या गटमध्ये, आपल्या आतड्यांमध्ये जे राहतात सूक्ष्म जीव, त्यांना म्हणतात गट मायक्रोबायोम. त्यांची तिथे महत्वाचे फंक्शन्स किंवा कामं असतात. आपल्या स्किनवर जे जर्म्स राहतात किंवा जीव जंतू राहतात, त्यांचं स्किनवर अतिशय महत्वाची त्यांची कामं असतात. तसंच आपलं ओरल मायक्रोबायोम, जी तोंडामध्ये जी जीव जंतू राहतात, कानामध्ये राहतात, जे लंग्स मध्ये राहतात, लिव्हर मध्ये राहतात आणि अशा वेगवेगळ्या ऑर्गन्स मध्ये राहतात, तिथे त्यांची अतिशय महत्वाची कामं असतात. तर आपण आता तिसरा पॉइंट बघूया की ही जी महत्वाची कामं जी ते करतात ही कुठली असतात. आपण काही उदाहरणं जर बघितली तर सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे गट मायक्रोबायोम हे आपल्याला पाचन क्रियेत अतिशय सहायता करतं. आपण जे अन्न खातो हे आपण पूर्णपणे डायजेस्ट करू शकत नाही, अर्धवट डायजेस्ट करतो. त्याची पाचन क्रिया पूर्णत्वात नेण्याकरता गट मायक्रोबायोम आपल्या आतड्यांमध्ये जे जर्म्स असतात, जे सूक्ष्म जीव असतात, ते मदत करतात आपल्याला ते डायजेस्ट करायला. आणि ते फक्त डायजेस्टच नाही करत, तर ते आपल्याला ॲब्झॉर्प्शन मध्ये पण मदत करतात. जर आपण बघितलं की लोकांना डेफिशियन्सीज असतात, तुम्हाला व्हायटमिन डेफिशियन्सीज माहीत असतील, मिनरल डेफिशियन्सीज, आयर्न डेफिशियन्सी, मॅग्नेशियम, कॅल्शियम, अशा खूप वेगवेगळ्या डेफिशियन्सीज लोकांना असतात. तर या का असतात? कारण आपण जे अन्न खातो त्यातून आपल्याला हे मिनरल्स, हे विटॅमिन्स मिळत नाही. आपण ते डायजेस्ट नाही करू शकत आणि आपण ते ॲब्झॉर्ब नाही करू शकत, कारण आपल्याकडे नीट जीव जंतू नाही आहेत. आपलं मायक्रोबायोम तेवढं हेल्दी नाहीये. तर आपण आता बघूया चौथा महत्वाचा पॉइंट की हे एकच आपण उदाहरण बघितलंय की हे जे काम आहे, जे करतायत, तर हे कोण करतंय? असे कुठले जर्म्स आहेत जे ही सगळी कामं करतायत वेगवेगळ्या ऑर्गन्समध्ये राहून? आपण जर बघितलं हे कुठले आहेत, तर हे तेच आहेत जे आपल्याला इन्फेक्शन्स बद्दल माहीत असलेले जर्म्स आहेत. जसं बॅक्टेरिया, व्हायरसेस, प्रोटोझोआ, फंजाय, आर्के. आपण नेहमी ह्यांच्याबद्दल इन्फेक्शन्स बद्दलच ऐकतो की कोणाला इन्फेक्शन झालं, अँटीबायोटिक दिले तर ते कुठलं तरी बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं. कोविड-19 बद्दल आपल्याला माहीतच आहे की ते व्हायरल इन्फेक्शन आहे. पण असे कितीतरी बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंजाय, प्रोटोझोआ, आर्के आहेत जे इन्फेक्शन्स कॉज करत नाही, पण आपल्याला ते मदत करत असतात. तर आपल्याला हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे की हे नेहमीच हानिकारक नसतात. यातले बरेचसे जीवजंतू, सूक्ष्मजीव आपल्याला ऍक्च्युली मदत करत असतात. आपल्याला त्यांची गरज आहे. आणि 5वा पॉइंट हा आहे, हे लक्षात घेणं की आपण आपल्या दिनचर्येत जी कामं करतो ते आपण जीवजंतू मारण्यासाठी तर नाही करत आहे. आणि आपण जर त्यांना मारलं तर ते आपल्या मायक्रोबायोम मध्ये कुठून येणार आहे? जसं आपण बघितलं उदाहरणार्थ की आपण अँटीबॅक्टेरियल हँड सोप्स वापरतो, बॉडी वॉशेस अँटीबॅक्टेरियल वापरतो, अँटी मायक्रोबियल टूथपेस्ट वापरतो, फ्लोअर क्लीनर्स, फिनाईल,
अशा गोष्टींनी आपण जर जर्म्स दिवसभर मारत राहिलो, हे सूक्ष्मजीव मारत राहिलो, तर ते आपल्या मायक्रोबायोममध्ये कुठून येणार आहे. पाणी पण आपण जर उकळून प्यायलो तर जर्म्स जे आपल्या अन्नातून, आपल्या सराउंडिंग्समधून, आपल्या वातावरणातून जे आले पाहिजे ते कुठून येणार आहे. तर हे 5 पॉइंट्स जे आपण महत्त्वाचे आहेत मायक्रोबायोमबद्दल जर लक्षात घेतले तर आपण मायक्रोबायोम व्यवस्थित ठेवू शकतो. कारण मायक्रोबायोम म्हणजे काय, हे आपलं इनव्हिजिबल ऑर्गन असतं, अदृश्य अंग. जसं आपले दुसरे ऑर्गन्स असतात, हार्ट, लंग, लिव्हर, डोळे, नाक, कान, तसंच आपलं मायक्रोबायोम हे आपलं इनव्हिजिबल ऑर्गन असतं, जी बरीचशी कामं करत असतं आपल्या शरीरात आणि त्यांना आपण नीट जपून ठेवणं हे अतिशय गरजेचं असतं. पुढच्या व्हिडिओजमध्ये आम्ही अजून माहिती आणणार आहोत याबद्दल या चॅनलवर, की हे मायक्रोबायोम नक्की अजून काय काय करतं आणि आपण त्याला कसं सांभाळून ठेवलं पाहिजे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर विसरू नका लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.